नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज तुम्हाला फणसाची रेसिपी दाखवणार आहे। आपण फणसाच्या रेसिपीज बघतोच आहोत, सीझन आहे त्यामुळे। तर त्यातलीच एक उपवासाची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही याला फणसाचे उकड गरे सुद्धा म्हणू शकता। फणसाची भाजी करणार आहोत आपण, कच्च्या फणसाची गऱ्यांची, म्हणजे जो जून झालेला फणस असतो त्याची भाजी आपण करणार आहोत। कुयरीची भाजी मी तुम्हाला दाखवली आहे, आता आपण जून फणसाची भाजी बघणार आहोत। चला करायची सुरुवात करताना सगळ्यात आधी आता आपण हा फणस चिरून घेणार आहोत। त्याचे जे गरे आहेत ते सोलून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले आता मी इथे केळीची पानं घेतली आहेत आणि विळी घेतली आहे। हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण ह्या फणसाला चीक असतो भरपूर, तो हाताला लागतो, त्यामुळे पहिले हाताला तेल लावून घ्यायचं। सोबतच मी थोडंसं तेल विळीला पण लावणार आहे। आता हा फणस आपल्याला चिरून घ्यायचा आहे, ह्याचे गरे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि सोलून घ्यायचा आहे। ह्याचा जो पांढरा पार्ट असतो तो आपल्याला काढून टाकायचा असतो। आधी मी याचे थोडे थोडे तुकडे करून घेणार आहे। आता ह्याची पाव आहे ती काढून घेऊया आपण, आणि ह्याचं जे साल आहे ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे। आता ह्याला आपण सोलून घेऊया, ह्याचे जे गरे आहेत ते काढून घेऊया। हा गऱ्याचा जो पांढरा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। हे सगळं काढून टाकलंय। आता हा गरा फोडून ह्याच्यामध्ये जी अठीळ आहे ती पण काढून टाकूया आणि ह्याचे 2 तुकडे करून घेऊया। असेच मी आता हे सगळे गरे सोलून घेणार आहे। उपवासाचे उकड गरे करण्यासाठी हे जे गरे आपण सोलून घेतले मगाशी ते मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेत आणि इथे कढई गरम व्हायला ठेवली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालूया। आता मी साजूक तूप घालणार आहे। ह्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तूप घालायचं आहे आपल्याला। तूप थोडं जास्त घालायचं आहे ह्याला, आणि हे छान गरम करून घेऊया। आपलं तूप आता इथे तापलं आहे। जिरं घालणार आहोत आपण ह्यामध्ये। साधारण 1 चमचाभर जिरं घेतलं आहे। जिरं छान तडतडू द्यायचं आहे। आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, साधारण 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। तुम्ही किती तिखट खाता ह्याच्यावरती काय कमी जास्त घ्यायच्या आहेत। ह्या तिखट मिरच्या आहेत, थोड्या तिखट छान लागते भाजी म्हणून मी तिखट घेतल्या आहेत। आणि ह्या मिरच्यांसोबतच आपण हे जे गरे सोलून घेतले मगाशी ते आपण ह्यामध्ये घालूया। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला। इथे आता आपण हे गरे फोडणीबरोबर छान मिक्स करून घेतले। आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, साधारण 1 अर्धा चमचा, आणि 1 चमचाभर मी ह्यामध्ये घालणार आहे साखर। आता हे मिक्स करून घेऊया। या गऱ्यांमध्ये साखर आणि मीठ आता छान मिक्स झालंय। आता हलक्यासा पाण्याचा हबका देणार आहोत आपण ह्याला, अगदी थोडं, आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया। आता ह्याला एक वाफ काढून घेऊया। इथे 1-2 मिनटं झालीत, आपण हे झाकण काढून घेऊया। छान वाफ आली आहे, ह्याला एकदा मिक्स करून घेऊया। साधारण सॉफ्ट झालेत गरे आता हे। आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत दाण्याचं कूट। इथे दाण्याचं कूट घेतलं आहे, साधारण अर्धी वाटी दाण्याचं कूट घालायचं आहे। तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता। आणि सोबतच मी ओलं खोबरं घालणार आहे, ते पण आपल्याला अर्धी वाटीच घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। इथे हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स झालेत। परत आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया। एक वाफ आली की आपली उपवासाचे उकडगरे तयार होणार आहेत।
सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झालेत. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल, बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर उपवासाला खाल्ली जाते, आमच्याकडे खात नाहीत त्यामुळे मी घातली नाही आहे. जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात असाल तर ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यात कोथिंबीर घालू शकता. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालते. इथे 1-2 मिनटं झाली आहेत. पुन्हा आपण झाकण काढून घेऊया. छान वाफ आली आहे. ह्याला मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता, हा गरा छान शिजला आहे. आता आपली भाजी तयार झाली आहे. आपण ही सर्व करूया. आपली भाजी इथे तयार झाली आहे. ही बाउलमध्ये काढून घेऊया. मंडळी, हे उपवासाचे उकड गरे आपले तयार झालेत. साधी सोपी सिंपल रेसिपी आहे, तुम्ही बघितली असेल. खायला अप्रतिम लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.